कसं बघता, कारण भाजपची ताकद पाहता तुम्हाला हा मतदारसंघ हवा आहे असं अनेक वेळेला तुम्ही इच्छा बोलून दाखवली। महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या आज राज्याच्या सत्तेमध्ये कार्यरत आहेत। त्यांच्या फॉर्म्युलानुसार आज मितीला कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना गटाकडे आहेत आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं बैठका घेणं, तयारी करणं, चाचपणी करणं हे क्रमप्राप्त आहे। भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींनी देशभरामध्ये विकासाचा आता जो रथ जोरात किंवा घोडदौड सुरू आहे त्यानुसार देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची सुद्धा तयारी सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा, कोल्हापूरमध्ये सुद्धा अगदी बूथ स्तरावर हे आज नाही, गेले वर्ष दीड वर्ष लोकसभेच्या तयारीसाठी आम्ही कार्यरत आहोत। जो नारा प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे की अब की बार 400 पार, तो आकडा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी आहोत। ज्या पद्धतीनं शिवसेनेने काल बैठक घेतलेली आहे अशा आमच्या शेकडो बैठका भारतीय जनता पार्टीच्या गेल्या वर्षभरामध्ये सुरू आहेत आणि नजीकच्या काळामध्ये आणखीन त्या तीव्र होतील। घराघरापर्यंत पोहोचणं, आज प्रधानमंत्री महोदयांचा विकसित भारत संकल्पनेचा रथ तो गावागावामध्ये पोहोचतोय, गावागावामध्ये लाभार्थी जोडले जात आहेत। म्हणजे पक्ष म्हणून आम्ही आपले उमेदवार, मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे असतील किंवा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।